म्हणजे काय एकदम अचानक येऊन इथे धडकली, फोटोचा अल्बम काय घेऊन आली? माझं काही चुकलं का? अगं नाही नाही, नानू मामा तिला अचानक अल्बम हातात मिळाला आणि ती एक्साइटेड होती आपल्याला सगळ्यांना हा अल्बम दाखवण्यासाठी, म्हणून आली. सरप्राईज दिलं म्हणून फोन नाही केला. हो ना, म्हणूनच तर मी आता बिल पण पे करून आली. अलका, हा ही सारखं सारखं बिल दिलंय बिल दिलंय बिल दिलंय म्हणून म्हणते, एकदा तिला पैसे देऊन टाक. हो हो देऊया ना. विक्रांत आला की मी त्याला सांगते. हा नाही नाही नाही, काही काही नाही. संध्याकाळपर्यंत दिले तरी चालतील. आणि बिझी असेल ना विक्रांत आता. हो ना गो. आणि मोनिकाला पण भेटत नसेलच ना? नाही नाही, भेटतो ना कधी कधी. तरी पण मला असं वाटतं, तो कामात, ती तिथे. का ग बाई, तुला काय एवढी काळजी? हा, नानू मामा माझी मैत्रीण आहे ना ती. नानू मामा, आणि वाटत असेल तिला हो तसं. बाकी घरी सगळं ठीक आहे ना? म्हणजे म्हणजे काही नाही, मी आपलं सहज विचारलं. हो का ग? नाही नाही, असं काही नाही. तो फोटो बघा ना, तो फोटो खूप छान आलाय. अँड यू नो, एवढे सुंदर आलेत ना फोटोज. आपण बोलूया का? असा गप्प बसू नकोस. आपण बोलूया ना. बोलत राहिलं की विचार पुढे जातात, आणि गप्प बसलं की मनातल्या मनात आपण तिथेच गोल गोल फिरत राहतो. काय बोलू? काही. आणखी कोण असेल जो ताईला समजवू शकेल? वर्तमानात तरी मला कुणीही दिसत नाही. आणि भूतकाळाविषयी तुला जास्त माहिती आहे. असं तुटक नको बोलूस ना विक्रांत. मानसी, माझा सगळ्या बाजूंनी सगळ्या प्रकारे विचार करून झालाय. एक ऑप्शन होता ज्याला मोनिका नाही म्हणत, आणि एक ऑप्शन आहे ज्याला तू नाही म्हणतेस. मी काय करू? आपण एखादा नवा वकील. प्रश्न केस लढण्याचा नाहीये, प्रश्न तिला समजावण्याचा आहे. आणि जे नवा वकील नाही करू शकणार, उलट त्याला हे सगळं समजावण्यात जास्त वेळ जाईल. काहीच सुचत नाहीये. का करतेय ताई असं? मलाही हाच प्रश्न पडलाय, तू असं का करतेस? काय झालं? काही म्हणालास? नाही, सध्या तरी मनात एकच विचार येतोय. काय? या क्षणी तरी मला ही केस लढली जाणार आणि त्यात सगळे भरडले जाणार असंच दिसतंय. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.